संध्याकाळची वेळ होती. गावातले रस्ते पावसाने, चिखलेने, हवेवर ओलसरपणा आणि दूर कुठेतरी भजनी मंडळाचा मंद आवाज येत होता. गावाच्या टोकाला जुन्या विटांच्या घरात सुजाता बसली होती. तिच्या मांडीवर 7 वर्षाची राधा झोपलेली. सुजाता चुलीवर डाळ शिजत होती, पण डोळ्यात एक वेगळाच ताण होता. कारण तिला ठाऊक होतं, आजही राजेश घरी परतणार, तो दारूच्या नशेतच. लग्नाला 8 वर्ष झाली होती. पहिल्या 2 वर्षात तिचं आयुष्य एखाद्या गोड राणीसारखं होतं. राजेश दुकानात काम करत होता, ती घरात व्यवस्थित काम सांभाळत होती. शेजारी लोक त्यांना आदर्श जोडपं म्हणायचे. पण हळूहळू राजेशच्या आयुष्यात दारू आली आणि त्याचं प्रेम, हसू सगळं कुठेतरी हरवलं. आता तो रोज रात्री उशिरा घरी यायचा. डोळ्यात लालसरपणा, ओठांतून शिवीगाळ आणि हातात रागाचा फटका. त्या रात्री दारू घडलं तेव्हा खरंच सुजाताच्या मनातली भीती खरी ठरली. राजेश नशेत होता. जेवण तयार आहे का? तो ओरडला. सुजाता शांतपणे म्हणाली, हो, पण आधी हात धुवून बसा. या साध्या वाक्यावरच त्याचा राग भडकला. तू मला शिकवतेस? तू कोण मोठी राणी आहेस? असं म्हणून त्याने हातातील तांब्या फेकून दिला. राधा दचकल्यासारखी झाली जागी आणि आईच्या मागे लपली. सुजाता घाबरली, पण मुलीसाठी तिने काहीही उत्तर दिलं नाही. ही पहिली वेळ नव्हती. गेले 3 वर्ष ती असंच सहन करत होती. प्रत्येक दिवशी शिवीगाळ, कधी चापट, कधी लाथाबुक्क्या. शेजारी लोकांना सगळं कळायचं, पण ते दार बंद करून बसायचे. काहींना वाटायचं घराघरात असं होतंच, बायका सहन करतात. काहींना मात्र तिच्यासाठी वाईट वाटायचं. पण राजेशचा राग ओळखून कोणी हस्तक्षेप करायचं धाडस करत नसे. सुजाता आईबाबांना काही बोलली नव्हती, कारण तिला वाटायचं मुलगी परत आली तर लोक काय म्हणतील. ती स्वतःच्या दुःखापेक्षा मुलीचं भविष्य जास्त पाहत होती. पण आतून आत ती तुटत चालली होती. जेव्हा ती राधाला शाळेतून घेऊन यायची तेव्हा इतर मुलींच्या आईबापांना एकत्र पाहून तिचे डोळे पाणवायचे. राधा लहान होती, पण तिला घरातले वातावरण समजायला लागले होते. एका रात्री मात्र हद्दच झाली. पावसाळ्याची ती अंधारी रात्र होती. लाईट नव्हती. सुजाता दिवा लावून बसली होती. राजेश परत आला आणि त्याला दुकानातल्या पैशांचा हिशोब बरोबर जुळला नाही म्हणून राग आला. त्याने सुजाताला काहीच न बोलता तिच्या गालावर जोरात मारलं. राधा किंचाळली, बाबा, आईला मारू नकोस. पण राजेशला काही फरक पडला नाही. त्या क्षणी सुजाता आतून हादरली. तिला जाणवलं आता थांबणं गरजेचं आहे. त्या रात्री ती राधाला घेऊन शेजारी मंगला काकूंकडे गेली. मंगला काकूंनी दरवाजा उघडला. तिला पाहून दचकल्या. बाळा, असं किती दिवस सहन करशील? तक्रार कर पोलिसात. सुजाता काही बोलली नाही, फक्त रडत राहिली. पण मनात एक ठाम विचार पक्का झाला होता. उद्या सकाळी ती पोलीस स्टेशनमध्ये जाणार. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. रात्रभर डोळा लागला नव्हता, पण सुजाता ठाम होती. मंगला काकूंनी तिला नाश्ता देताना विचारलं, बाळा, विचार पक्का आहे ना? सुजाता हळू आवाजात म्हणाली, हो काकू, मी आता गप्प बसणार नाही. राधाच्या भविष्यासाठी मला हे पाऊल उचलावंच लागेल. राधा अजून झोपलेली होती. तिला न उठवता सुजाता तयार झाली. एका हातात राधेची शाळेची बॅग, दुसऱ्या हातात स्वतःचा छोटा स्पर्श आणि मनात एक वादळ. गावच्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तिची पावले जड झाली. पोलीस ठाण्यातील वातावरण कडक होतं. ड्युटीवर असलेले पाटील साहेब तिला पाहून म्हणाले, काय झालं मॅडम? सुजाता क्षणभर थांबली, पण नंतर तिने गेल्या 3 वर्षाचा सगळा छळ शब्दागणित सांगायला सुरुवात केली.
मारहाण, शिवीगाळ, पैशांसाठी त्रास, दारूचे व्यसन, सर्व. पाटील साहेब गंभीरपणे ऐकत होते. तुमच्याकडे मारहाणीचे काही पुरावे आहेत का? त्यांनी विचारलं. सुजाताने हातावरचे निळसर डाग दाखवले. पाटील साहेबांनी ताबडतोब महिला कॉन्स्टेबलला बोलावलं आणि तक्रार नोंदवली. संध्याकाळपर्यंत राजेशला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. त्याने नेहमीप्रमाणे आवाज चढवला. ही माझी बायको, घरातले वाद आहेत, तुम्हाला काय काम? पण पोलिसांनी स्पष्ट सांगितलं, घरगुती हिंसा हा गुन्हा आहे, आम्ही तक्रार घेतली आहे. त्याचा चेहरा उतरला. त्याला तेव्हा समजलं की यावेळी सुजाता खरंच गंभीर आहे. तक्रारीनंतर सुजाता राधेला घेऊन माहेरी गेली. आई बाबांना सुरुवातीला धक्का बसला. आईच्या डोळ्यात अश्रू, पण आवाज थांब, तू योग्य केलंस ग मुली. वडील मात्र सुरुवातीला गप्प होते. समाजाची भीती, नातेवाईकांच्या प्रश्नांचा दबाव, हे सगळं त्यांच्या मनात होतं. पण त्यांनी मुलीच्या जखमा पाहिल्या तेव्हा त्यांच्या मनातील गोंधळ गेला. त्यांनीच तिला वकिलाकडे नेण्याचा सल्ला दिला. वकील एक अनुभवी महिला होत्या, माधुरीताई. त्यांनी प्रकरण ऐकलं, कागदपत्र तपासली आणि सुजातासमोर ठेवून म्हणाल्या, तुला धीर ठेवावा लागेल. कोर्टाची प्रक्रिया लांब असते, पण आपण जिंकू शकतो. त्यांनी तिला समजावलं की मानसिक आणि शारीरिक छळ दोन्हीही गंभीर गुन्हे आहेत आणि पुरावे असल्यास राजेशला शिक्षा होऊ शकते. पुढचे काही दिवस सुजाताचं जीवन वेगळ्याच मार्गावर गेलं. कोर्टात जाणं, वकिलाशी भेटी, पोलिसांकडून स्टेटमेंट रेकॉर्ड, ह्या सगळ्यात ती गुंतली. राधा मात्र आईच्या जवळ सुरक्षित वाटत होती. पण रात्री झोपताना ती हळू आवाजात विचारायची, आई, बाबा परत आपल्याला त्रास देतील का? सुजाता तिला मिठीत घेऊन म्हणायची, नाही ग, आई आहे ना तुझ्यासोबत. दरम्यान राजेशने गावात अफवा पसरवल्या, माझी बायको वेडी झाली आहे, मी काही केलं नाही. काही लोक त्याच्यावर विश्वास ठेवायचे, काही सुजाताच्या बाजूने उभे राहायचे. समाजात दोन गट पडले. पण सुजाता आता कुणाचंही ऐकत नव्हती. तिचा विश्वास फक्त तिच्या सत्यावर आणि तिच्या मुलीवर होता. पहिली कोर्टाची तारीख आली. राजेश कोर्टात आला, डोकं उंच करून, जणू तोच बरोबर आहे. पण जेव्हा न्यायाधीशांनी सुजाताचे साक्ष ऐकल्या आणि फोटो, मेडिकल रिपोर्ट पाहिले, तेव्हा सगळं स्पष्ट झालं. कोर्टने तात्पुरता आदेश दिला की राजेशने सुजाता आणि राधेपासून दूर राहावं, अन्यथा त्याला तुरुंगवास होऊ शकतो. हा आदेश मिळाल्यावर सुजाता पहिल्यांदा हळूसा हसली. पण तिचा प्रवास अजून संपलेला नव्हता. अजूनही पुढील सुनावण्या बाकी होत्या. अजूनही समाजाची नजर होती. अजूनही मनातल्या जुन्या जखमा होत्या. तरीही तिने ठरवलं होतं की ती हार मानणार नाही. पुढील काही महिने सुजाता आणि राधेच्या आयुष्यात एक वेगळंच पर्व आलं. कोर्टाची तारीख दर महिन्याला ठरायची आणि त्या दिवशी सुजाता सकाळीच तयार होऊन निघायची. न्यायालयाच्या गल्ली बोळात, वकिलांच्या आवाजात, पांढऱ्या शर्ट पॅन्ट घातलेल्या लोकांच्या गर्दीत तिला कधी कधी एकटेपणा जाणवायचा. पण माधुरीताई नेहमी तिच्या सोबत असायच्या आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणायच्या, धीर धर, हे फक्त तुझं नाही, त्या हजारो महिलांचं लढणं आहे ज्या अजून गप्प आहेत. राजेश मात्र हार मानणाऱ्यापैकी नव्हता. त्याने तिला फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केला, रस्त्यात अडवण्याचा प्रयत्न केला. पण सुजाताने पोलिसांना तक्रार दिली आणि त्याच्यावर अधिक कडक कारवाई झाली. एक दिवस तर तो तिला माहेरच्या गेटवर उभा राहून
ओरडत होता, तुला परत न्यायचं आहे मला, नाहीतर बघ काय होतंय. त्या दिवशी वडिलांनी पुढे येऊन जोरात दरवाजा बंद केला आणि मुलीला मिठीत घेतलं. त्यांच्या डोळ्यात राग आणि प्रेम दोन्ही होतं. दरम्यान सुजाताने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला. माहेरी बसून फक्त कोर्टची वाट बघणं तिला जमणार नव्हतं. तिने जवळच्या शहरातल्या एका शिवणकामाच्या क्लासमध्ये प्रवेश घेतला. रोज बसने जाऊन नवीन कटिंग स्टिचिंग शिकणं, लोकांना भेटणं, हळूहळू आत्मविश्वास परत मिळवणं हे तिच्या आयुष्याचं नवं पान होतं. राधा शाळेत चांगली प्रगती करू लागली. ती आता हसतमुख झाली होती. जरी कधी कधी जुन्या आठवणी तिला घाबरवायच्या, कोर्टातील प्रक्रिया मात्र संथपणे सुरू होती. राजेशच्या वकिलाने नेहमीप्रमाणे बहाणे दिले, माझ्या क्लायंटवरचे आरोप खोटे आहेत. पण जेव्हा मेडिकल रिपोर्ट, शेजाऱ्यांचे साक्षीदार आणि पोलिसांची नोंद कोर्टात आली तेव्हा चित्र स्पष्ट झालं. एक दिवस असा आला जो सुजातासाठी आयुष्यभर लक्षात राहणार होता. निकालाचा दिवस. न्यायालयात वातावरण तणावाचं होतं. दोन्ही बाजूचे लोक शांत बसले होते. न्यायाधीशांनी कागद तपासले आणि गंभीर आवाज निकाल वाचायला सुरुवात केली. तक्रारदार सुजाता हिने सादर केलेले पुरावे, मेडिकल रिपोर्ट, शेजाऱ्यांचे जबाब आणि पोलीस तपास यावरून हे सिद्ध होतं की प्रतिवादी राजेश हा आपल्या पत्नीवर मानसिक व शारीरिक छळ करत होता. त्यामुळे त्याला 6 महिन्यांचा कठोर कारावास आणि आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावण्यात येत आहे. तसेच तक्रारदार व तिच्या मुलीच्या सुरक्षितेसाठी संरक्षण आदेश कायम ठेवण्यात येत आहे. त्या क्षणी सुजाताच्या डोळ्यात पाणी आलं. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, ते दिलासाचे होते. राधा तिच्या मांडीवर बसली आणि म्हणाली, आई, आपण जिंकलो का? सुजाता हसत म्हणाली, हो ग, आपण जिंकलो. आता कुणी तुला त्रास देणार नाही. शिक्षेनंतर राजेश तुरुंगात गेला. काही लोक अजूनही म्हणत होते, बायकोने नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं. हे बरोबर नाही. पण सुजाता आता कुणाचं ऐकत नव्हती. तिला माहित होतं की तिचा निर्णय योग्य होता. त्याच महिन्यात तिने शिवणकामाचं प्रमाणपत्र मिळवलं आणि शहरातल्या एका बुटीकमध्ये नोकरी स्वीकारली. हळूहळू तिचं उत्पन्न वाढलं आणि काही काळानंतर तिने राधेसोबत शहरात छोटंसं घर भाड्याने घेतलं. त्या घराच्या खिडकीतून रोज संध्याकाळी सूर्यास्त दिसायचा आणि सुजाता स्वतःशीच म्हणायची, हा माझा खरा स्वातंत्र्याचा दिवस आहे. राधा आता अभ्यासात हुशार आणि खेळातही चांगली झाली. आई मुलीचं नातं अधिक घट्ट झालं. सुजाता तिच्या अनुभवावर गावातल्या महिला गटांमध्ये भाषण देऊ लागली. छळ सहन करू नका, आवाज उठवा, कायद्याचा आधार घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. तिची कथा ऐकून अनेक महिला धैर्याने पुढे आल्या. एकदा मंगला काकू भेटायला आल्या. त्यांनी हसून विचारलं, बाळा, आता काय योजना आहे पुढची? सुजाता हसत म्हणाली, आता राधेला चांगलं शिक्षण द्यायचं आणि माझ्यासारख्या महिलांना मदत करायची, बस एवढंच. कथेचा संदेश, छळ सहन करणे हा पर्याय नाही. कायद्याचा आधार, कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःचा आत्मविश्वास हे तिन्ही मिळाले तर कोणतीही स्त्री आपलं आयुष्य पुन्हा उभारू शकते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.